जय जय रामकृष्ण हरी. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. संत ज्ञानेश्वर महाराज हे प्रतिभासंपन्न कवी होते, ज्यांनी अद्भुत अशा ज्ञानाचा सागर असणाऱ्या भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. साहित्य सोन्याच्या खाणी, मराठी साहित्याला सोन्याची खाण म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा साहित्य सोन्याच्या खाणीमध्ये ज्ञानेश्वरी ही किरीटाप्रमाणे आहे. अद्भुत अद्वितीय आविष्कार असणारी ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचा भाव अर्थ आपण पाहणार आहोत. हा प्रयत्न निश्चितच ज्ञान सांगण्याचा नसणार आहे. परम आदराने परमश्रद्धेने मनामध्ये फक्त एवढीच भावना आहे की संप्रदायापासून आणि या अध्यात्मापासून लांब गेलेल्या सकल दुःखित जीवांना ज्ञानेश्वरीचं प्रेमामृत मिळावं अशीच इच्छा मनामध्ये. या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण सर्वच जण प्रत्येक क्षणाला दुःखाचे साक्षीदार करत आहोत. याच दुःखातून सुखा समाधानापर्यंत जाण्याचा राजमार्ग ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय काव्यमय शब्दामध्ये जणू अमृतच ओतून अतिशय ओघवत्या वाणीने आपल्यापुढे प्रकाशित केलेला आहे. या संसारिक दुःख निवृत्ती करता ज्ञानसागर असणाऱ्या प्रत्यक्ष ज्ञानराजांच्या शब्दभेटीला आपण जाऊया. नमस्कार, मी कुमारी प्रतिमा डांगले. विचारधारा या यूट्यूब चॅनलमार्फत संतांचे विचार अनुभवण्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याकरता काय सांगतात ते अनुभवूयात. ज्ञानेश्वरीतील विचार अनुभवण्याकरता ज्ञानेश्वरी का निर्माण झाली असावी असा प्रश्न आधी आपल्या मनामध्ये येतो. कारण आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये मराठी भाषेमध्ये असंख्य ग्रंथ आहेत. इतके ग्रंथ आहेत की आपलं आयुष्य संपून जाईल पण ते एकदाही वाचून होणार नाहीत, एवढे ग्रंथ आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. मग त्यामध्ये भरीतभर ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी का लिहावी वाटली असेल असा प्रश्न पडतोच की नाही? निश्चितच पडला असेल. आधी कालापासून आपल्याकडे अपरंपार असं ज्ञान आहे. ज्ञानही अनादी आहे, परंतु ते ज्ञान संस्कृत भाषेच्या पेटीमध्ये बंद होतं आणि संस्कृत भाषा सामान्य लोकांना कळत नाही. संस्कृत भाषेमध्ये जीवन जगण्याचं ज्ञान जरी असलं तरी ते सामान्य जीवाच्या उपयोगाचं नव्हतं, कारण सामान्य जीवांना ते समजतच नव्हतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं असावं की ज्या ज्ञानाचे सकल सामान्य जीव अधिकारी आहेत ते ज्ञान या सामान्यांपासून वंचित का असावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतातली गीता प्राकृतामध्ये आणली. गीता हे अध्यात्म ज्ञान आहे आणि नुसतंच ज्ञान नाही तर मानवी जीवन जगण्याचं ज्ञान त्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. गीता हे शास्त्र आहे आणि शास्त्र सर्व काळी सत्यच असतं. उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर बघा, गणित हे देखील एक शास्त्र आहे. मग गणिताच्या शास्त्रामध्ये 2 + 2 किती होतात तर 4 होतात. मग 2 + 2 भारतामध्ये 4 होतात तर रशियामध्ये काही वेगळे होतात का तर नाही. जसे 2 + 2 सगळीकडे 4च होतात तसं गीता हे मानवी जीवनाचं शास्त्र आहे. ते शास्त्र जिथे जिथे म्हणून माणूस आहे, जिथे जिथे म्हणून माणूस प्राणी आहे तिथे ते लागू पडतं. आणि असं हे शास्त्र भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर फक्त अर्जुनाला सांगितलं असं नाही, तर अर्जुनाचं निमित्त करून अवघ्या जगाला भगवान श्रीकृष्णांना हे तत्वज्ञान द्यायचं होतं. नाहीतर भगवंताकडे एवढी सुद्धा शक्ती नसावी की अर्जुनाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला ज्ञान होऊ नये. परंतु अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने संपूर्ण जगालाच हे ज्ञान दिलेलं आहे. गीता 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 म्हणजे तरी काय हो, तर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला पडलेलं संकट आणि त्यातून निवृत्तीचा सांगितलेला मार्ग म्हणजेच गीता आहे. तीच गीता फक्त अर्जुनालाच नाही तर संपूर्ण जगाला भगवंताने सांगितलेली आहे. आणि गीतेमध्ये अभ्यासण्यासारखा आणखी एक विषय असा आहे की गीतेमध्ये कुठेही श्रीकृष्ण उवाच असं म्हटलेलं नाही, म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात असं म्हटलेलं नाही, तर श्री भगवानुवाच असं म्हटलेलं आहे. याचं कारण गीतेमध्ये त्यांना असं दाखवायचं आहे की देव आणि जीव यांचा संवाद आहे. म्हणजे श्रीकृष्ण नाही तर भगवान आणि अर्जुन म्हणजे जीव आहे. देवाने जीवाची संकटातून केलेली मुक्ती म्हणजेच गीता आहे. जी गीता भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर युद्धाच्या प्रसंगी सांगितली ती गीता संत वर्णन करतात. अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोचे अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जे संकट पडलं आणि भगवंताने त्यांचं संकट निवारण्याकरता जो काही मंत्र, जे काही ज्ञान, जो काही उपदेश केला तेच ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतातलं प्राकृतामध्ये आणून ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगापुढे आणलेलं आहे. तेच भगवान श्रीकृष्ण अलंकापुरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवताराला आलेले आहेत. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. या जगामध्ये ज्यावेळेला ज्ञानाचा लोप झाला होता अशा कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानरूप म्हणून अवताराला आले आणि ज्ञानावरती जे काही अज्ञानाचं आवरण चढलेलं होतं ते आवरण दूर करून अखंड जीवा करता ज्ञानाचा सागर असा उघडा केला.
या अखंड ज्ञानसागरामध्ये ज्ञानेश्वरी नावाचं अनमोल रत्न ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता निर्माण केलेलं आहे. खरं तर या महान अशा रत्नावरती, महान अशा ज्ञानावरती आपणासारख्या अज्ञानांनी भाष्य करणं हे केवळ हास्यास्पद आहे. ज्ञानेश्वरी ही आकाशासारखी आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर गगन मुठी सुवावे मशके केवी. मशक म्हणजे काय हो तर चिलट. चिलटाने असं म्हणावं की त्या आकाशाला ना मी माझ्या मुठीमध्ये पकडेल. आता ते चिलट केवढं, त्याचं शरीर केवढं, त्याचा हात केवढा आणि त्याची मूठ केवढी, आणि एवढ्याशा मुठीमध्ये एवढं भलं मोठं आकाश त्याला पकडता तरी कसं येईल. तशी ज्ञानेश्वरी ही आकाश आहे आणि मी तर चिलटासारखी सुद्धा नाही. परंतु उद्देश मात्र एवढाच आहे की हे परमामृत प्रत्येकाच्या मुखाला लागावं. जसं की तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. आम्ही या अध्यात्मातील आनंदाच्या लाडवांचं सेवन करतोय. आम्ही जसं करतो तसं तुम्ही सुद्धा घ्या, यापासून वंचित राहू नका. आता ह्या ज्ञानेश्वरीच्या परमामृताकडचा प्रवास आपण सुरू करूयात. ज्ञानेश्वरी निर्मितीमागे असंख्य हेतू आहेत, परंतु आपल्या अज्ञान अशा बुद्धीला जेवढे काही माहीत होतील तेवढे आपण निश्चितच पाहू. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज हे नाथसंप्रदायिक होते आणि नाथसंप्रदायाची परंपरा मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. ही अशी परंपरा चालत आली आणि ती निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांकडे दिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ती अवघ्या जगाकरता अर्पण केली. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलीला म्हणाले, ज्ञाना कली गिळीतया जीवा. अरे ज्ञाना, ह्या कलीने ह्या जीवांना गिळायला सुरुवात केलेली आहे, म्हणून ह्या जीवांचं रक्षण करण्याकरता तुला ही संस्कृतातली जी गीता आहे, संस्कृतातलं जे ज्ञान आहे ते तुला मराठी भाषेमध्ये सगळ्यांना सांगावं लागेल. पण हे शब्द सगळे संस्कृत भाषेमध्ये बांधले गेलेले आहेत. संस्कृताची तिरे गहने तोडून या मराठी शब्द सोपाने. संस्कृत भाषेची ही जंगलं अशी मोठी मोठी आहेत. ज्ञानोबा ती जरा आता मोकळी करा आणि मराठी भाषेमध्ये आणा बरं, आणि या सगळ्या जीवांना या मोक्षाचा, मुक्तीचा, ज्ञानाचा मार्ग सुलभ करा. आता ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना माऊलींनी पहिल्या 20 ओव्यांमध्ये ओंकाररूपी वाचकाचा उपयोग करून परमात्मरूपी गणेशाचे काव्यमय वर्णन पहिल्या 20 ओव्यांमध्ये केलेलं आहे. माऊलींचा गणेश हा रूपकात्मक आहे. या रूपकामध्ये गणपतीची मूर्ती आपण सर्वांनी डोळ्यासमोर आणली तर त्या गणपतीला सोंड, कान, त्याचे दंत, त्याचा कशा प्रकारे बसलेला आहे, ह्या सगळ्या रूपकामध्ये तो गणपती आपल्या डोळ्यासमोर येतो. पण माऊलींचा गणपती हा फारच सुंदर आहे. कारण माऊलींच्या गणपतीचे कान कशाचे प्रतीक आहेत, माऊलींच्या गणपतीचे पाय कशाचे प्रतीक आहेत, माऊलींच्या गणपतीची सोंड कशाचे प्रतीक आहेत, आणि विशेष म्हणजे त्या गणपतीने त्याच्या अंगावर चढवलेले दागिने, रत्न हे कशाचे प्रतीक आहेत हे पाहण्याकरता आपल्याला माऊलींच्याच भेटीला जावं लागेल, म्हणजे ज्ञानेश्वरीकडे पाहावं लागेल. हे शब्द ब्रह्म आशेष तेच मूर्ती सुवेश. माऊलींच्या गजाननाची मूर्ती ही शब्द ब्रह्माने सजलेली आहे. ओंकार परमात्मा आहे अशी कल्पना करून माऊली येथे मंगल करतात. सर्वांचे मूळ असणाऱ्या हे ओंकारा तुला नमस्कार असो. स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या हे ओंकारा तुझा जय जयकार असो. सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश तोच तू गणेश आहेस. आणि पुढे माऊली म्हणतात की वेद हीच त्या गणपतीची सुंदर सजवलेली मूर्ती आहे. स्मृती हे त्याचे अवयव आहेत आणि 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नजडित अलंकार आहेत. तत्वे हीच रत्ने आहेत. उत्तम शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेलं वस्त्र आहे. त्याच्या पायातील नाजूक घोगऱ्या हेच काव्य नाटक आहे, ज्या मंजूळ रुणझुण करत असतात. व्यासादिकांची बुद्धी हाच त्याच्या कमरेला बांधलेला शेला आहे आणि 6 शास्त्र म्हणतात तेच याचे 6 हात आहेत. म्हणून एकमेकांशी न मिसळणारी मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. कनाद शास्त्ररूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे. षोडश पदार्थांचा तत्वभेद रूपी अंकुश आहे. हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे. स्वभावतः खंडित असणारा बौद्धमत निर्देश करणारा खंडित दात आहे. आणि या गणपतीच्या ठिकाणी सोलिओ ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अतिनिर्मळ व बऱ्या वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा ही शास्त्रे त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी वाटतात. ज्ञानरूपी बारीक डोळे असणारा विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. उकाराची प्रथम मात्रा हे त्याचे 2 पाय असून ती उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरी मकार मात्रा म्हणजेच त्याच्या मोठ्या मस्तकाचा आकार आहे. या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. आणि पुढे माऊली म्हणतात की अशा ओंकार रूपी गणेशाला गुरुकृपेने मी नमन करतो. आता गणपतीला नमन केल्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ कला याची देवता
शारदा सरस्वती तिला नमस्कार करतात. गणपती आणि शारदेला नमन केल्यानंतर आपल्या सद्गुरूच्या भजनाचा महिमा थोडक्यात वर्णन करतात. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. माझ्या हृदयामध्ये माझे सद्गुरू आहेत आणि त्यांच्याचमुळे माझं विवेकावरती प्रेम आहे. पुढे माऊली म्हणतात, डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीसी फाटाफुटे. ज्याप्रमाणे विशिष्ट प्रकारचं अंजन डोळ्यामध्ये घातल्यानंतर भूमिगत असणारं धन त्या मनुष्याला दिसू लागतं किंवा चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर मनोरथ नेहमी विजयीच होतात, तसे ज्ञानोबाराय म्हणतात की निवृत्तीनाथांमुळे माझे सर्व मनोरथ पूर्ण झालेले आहेत. म्हणून एवढ्याच करता अहो ज्ञाते पुरुषे हो, गुरुचं भजन करा आणि त्या योगाने कृतकृत्य व्हा. कशा पद्धतीने तर माऊली इथे एक फार सुंदर उदाहरण देतात की जर झाडाला आपल्याला पाणी घालायचं असेल तर त्याच्या प्रत्येक अवयवाला पाणी घालण्याची गरज नाही. जसं मुळांना पाणी घातल्यानंतर ते प्रत्येक अवयवापर्यंत जातं, तसं गुरुचं भजन जर केलं तर ते सर्व देवतांना प्राप्त होतं. माऊली हे प्रतिभासंपन्न कवी असल्यामुळे त्यांच्या उपमा ह्या एकामागून समुद्राच्या लाटांप्रमाणे येत असतात. तसेच इथं समुद्राचंच उदाहरण देऊन माऊली म्हणतात की समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांचं स्नान घडल्याचं पुण्य प्राप्त होतं किंवा एका अमृताचं सेवन केल्यानंतर सगळ्या रसांचं सेवन केल्यासारखं आहे. त्याचप्रमाणे गुरुला वंदन केल्यानंतर त्या गुरुवंदनामध्ये सगळ्यांनाच वंदन केलं जातं. म्हणून मी माझ्या गुरूंना वारंवार वंदन करतो. गुरूंना वंदन केल्यानंतर आता गीता ज्या महाभारतापासून निर्माण झाली त्या महाभारताची सुरस कथा आपण पाहूयात. महाभारत ही कथा विवेकरूपी वृक्षांची अपूर्व बाग आणि चमत्कारांची खाण आहे, अथवा सुखाचे उगमस्थान किंवा सिद्धांतांचा साठा खजिना आहे. महाभारत ही परमार्थाची जन्मभूमी आहे. सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व काव्यांचा राऊ, चमत्कारांची खाण, विवेकरूपी वृक्षांचा बगीचा, सर्व सुखाचे उगमस्थान, सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार आणि लावण्य रत्न भांडार शारदेचे. असं म्हणतात की सरस्वती या कथेच्या रूपानेच त्रिजगतामध्ये प्रकट झाली. यामुळेच शब्दांच्या संपत्तीला शास्त्रीयता आली. इथेच चातुर्य शहाणं झालं, इथेच प्रमेय रुचीस आलं, इथेच तत्वांना गोडी आली. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, सर्व काव्यांना कुशलता या महाभारतामध्येच प्राप्त झाली आणि पुण्याला तेज चढले. सूर्याच्या प्रकाशाने प्रज्वलित झालेले विश्व ज्याप्रमाणे प्रकाशित दिसते त्याचप्रमाणे व्यासांच्या बुद्धीचे तेज ज्या महाभारताला चढलेले आहे ते महाभारत व्यासांच्या तेजाने सुंदर दिसत आहे. अनेक अनुचित अशा शब्दांनी वर्णन करून महाभारताची सुरस कथा माऊली म्हणतात की महाभारत हे इतकं अद्वितीय आहे की त्या महाभारतामध्ये व्यासांनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतीही, जे महाभारतामध्ये नाही ते तीनही लोकांमध्ये नाही आणि जे तीनही लोकांमध्ये आहे ते सगळं महाभारतातलं उसणं घेतलेलं आहे. म्हणजे व्यासांचं उच्चिष्ट, व्यासोच्चिष्ट जगत्रय हे जग सगळं व्यासांचं उच्चिष्ट समजलेलं आहे. आता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला तो गीता प्रसंग आपण पाहू. महाभारतामध्ये गीता नावाचा प्रसंग कमलातील परागाप्रमाणे आहे. व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचं मंथन करून महाभारत रूपी अमर्याद असं लोणी काढलं. ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कड देऊन गीतारूपी साजूक रूप तयार झाले. ज्या गीतारूपी तुपाची इच्छा वैराग्यशील पुरुष करतात. भक्तांनी जिचे श्रवण करावं आणि तिन्ही लोकांमध्ये प्रथम नमस्कार करण्याला जी योग्य आहे अशी गीता, जी भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे, जिला भगवद्गीता असं म्हणतात. तिचा उपभोग कसा घ्यावा तर माऊली सांगतात की भुंगे ज्याप्रमाणे कमलातील परागकण घेऊन जातात, परंतु ते घेऊन जात असताना त्या कमळ पाकळ्यांना जरासाही भास होत नाही, त्या पद्धतीने ही गीतेचं सेवन करावं. किंवा चंद्र दिसतात चंद्रविकासी कमलिनी ज्याप्रमाणे प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडता त्याला प्रेमालिंगन देते. हे प्रेम सौख्य कसं भोगावं हे तिचं तिलाच ठाऊक. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. पुढे माऊली म्हणतात, अहो अर्जुनाची पांती जी परिसनीया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणजे इथे ज्ञानेश्वरीचे अधिकारी माऊलींना सांगायचेत. माऊली म्हणतात, अहो तुम्ही खूप जण ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता इथे उपस्थित झालात बरं का, परंतु कुणी अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याच्या योग्यतेचे असाल तर त्यांनी कृपया इकडे लक्ष द्या. असं म्हटल्यानंतर मग बाकीच्यांना थोडासा राग येईल. पुढे माऊली प्रेमाच्या सलगीने त्यांचीही समजूत काढतात. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले. अशी लढिवाळ विनंती आपल्या पायाजवळ केलेली आहे. जैसा स्वभाव माये बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा
तरी अधिकची तयाचा संतोष अति. लहान मूल जरी बोबड्या शब्दात बोललं तर अधिकच त्याचा संतोष मानायचा असतो, आनंद मानायचा असतो. हा ज्याप्रमाणे आई बापाचा स्वभाव असतो त्याप्रमाणे माझा तुम्ही अंगीकार केलेला आहे. संत सज्जनांनी मला आपलं म्हणलेलं आहे, त्यामुळे अर्थातच माझं जे काही उणदुणं असेल ते सहन करून घ्यालच. त्यासाठी वेगळी प्रार्थना कशाला. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे. वास्तविक पाहता सूर्यप्रकाशामध्ये काजव्याची काय शोभा, किंवा टिटवीने समुद्र उपसून टाकण्याचा आपल्या चोचीने अजाणतेपणाने केलेला प्रयत्न, यांप्रमाणे अजाण मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. पुढे माऊली म्हणतात, ऐका आकाश गिवसावे तरी त्याहूनही थोर व्हावे. आकाशाला जर गवसणी घालायची असेल तर त्या आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. म्हणूनच हे सर्व करणे माझ्या योग्यतेपेक्षा मोठं आहे. या गीतार्थाची थोरी एवढी मोठी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच तिचा विचार करत असतात. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. माऊली म्हणतात की एकदा कैलास पर्वतावरती पार्वती माता भगवान शंकरांच्या शेजारी बसल्या होत्या आणि पार्वती मातेंनी पाहिलं की भगवान शंकर कशाचा तरी विचार करत आहेत. तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं की देवा तुम्ही कशाचा विचार करताय. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं की अगं पार्वती, मी गीतेचा विचार करतोय. असं म्हटल्यानंतर पार्वती माता थोड्याशा निराश झाल्या की मी शेजारी असताना माझे पती दुसऱ्या कुणा स्त्रीचा विचार करत आहेत. असं म्हटल्यानंतर भगवान शंकरही चतुरच होते. ते म्हटले, हे बघ पार्वती, गीतेचा विचार करतोय म्हणजे तुझाच विचार करतोय. हरू म्हणे देवी कीजे जैसे की स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. अगं पार्वती, ही गीता म्हणजे तुझ्यासारखीच आहे. कशी बरं, तर तू जशी मला नित्य नव्याने रोज वेगळी दिसतेस तशी गीता ही रोज नवीच दिसते. अशी गहन असणारी गीता, जिथे वेदांची मती कुंठित होते तिथे मी तर पडलो लहान मतिमंद, तेव्हा तिथे माझा पाड कसा लागणार. या अमर्याद असणाऱ्या गीतार्थाचे आकलन कसे होणार. सूर्याला कुणी उजळावे आणि चिलटाने आकाशाला कसे बरं मुठीत धरावे. असं असताना देखील माऊली स्वतःकडे एवढा कमीपणा घेऊन या महान अशा गीतार्थाची थोरी वर्णन करत असताना म्हणतात की हे गीता आकलन करण्यासाठी माझ्या डोक्यावरती माझ्या श्रीगुरूंचा वरदहस्त आहे. म्हणूनच हे महान असं कार्य करण्याकरता मी प्रवृत्त झालो आहे. माऊलींसारखे प्रतिभासंपन्न कवी जर स्वतःला एवढे कमी समजत असेल तर तिथे आपल्यासारख्यांची काय बरं गणती. या गीतार्थाला सुरुवात करण्यापूर्वी माऊली आपल्या श्रीगुरूंना कामधेनूची रूपकता देतात आणि म्हणतात, ज्याच्याकडे कामधेनू आहे त्याला अप्राप्य काही असेल का, तर नाही. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनवित असू आता देईजो अवधान. आता तुम्ही इकडे लक्ष द्या. माझ्या श्रीगुरूंच्या कृपेने आता या गीतार्थावर बोलण्यास मी सुरुवात करणार आहे. तव श्रीगुरू म्हणती राही तुझे हे बोलणं न लगे काही. आणि असं म्हटल्याच्या नंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा सांगितलं की बाबा रे, आता तू असं बोलून आणखी वेळ घालवू नकोस. तू हे गीतार्थ सांगण्याकरता लवकर सुरुवात कर. आता खऱ्या गीतेला इथून सुरुवात झाली. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतान्युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि यावरती भाष्य करताना माऊली असं म्हणतात, तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेचे अरे संजया. पुत्रस्नेहाने मोहित झालेला धृतराष्ट्र म्हणतोय की संजया, त्या कुरुक्षेत्रावरती माझे आणि पांडूचे पुत्र काय बरं करत आहेत. जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडवानी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. ज्याला धर्माचं माहेरघर म्हणतात अशा कुरुक्षेत्रावर पांडूचे आणि माझे पुत्र एवढा वेळ काय बरं करत आहेत ते तू मला लवकर सांग. आणि आता ज्ञानेश्वरीमधल्या माऊलींचा संजय बोलू लागला की ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे या महासंग्रामाने एकाच वेळी उठाव केलेला आहे, त्याला कोण बरं आवरणार. जैसे काळकूट पसरले ते धरी कवन. अशा अद्वितीय शब्दामध्ये युद्धाची भयानक स्थिती कुरुक्षेत्रावर काय झाली असेल माऊलींनी फार सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेले आहे. कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणते कोणते राजे महाराजे योद्धे कोण कोण आले होते आणि त्यांच्यामधले विशेष गुण काय आहेत याचंही वर्णन माऊलींनी यामध्ये केलेलं आहे. आणि युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी जे काही रणवाद्य वाजत होते त्यामुळे या त्रिलोकामध्ये जो काही हाहाकार माजला होता त्याचंही वर्णन माऊलींनी केलं आहे. हे सगळं वर्णन करून झाल्यानंतर माऊली जे गीतेमध्ये नाही ते माऊलींना दिसतं, म्हणजे माऊली अर्जुनाच्या रथाचं वर्णन करतात. तो रथ काय अद्वितीय असेल की ज्या रथाचं सारथ्य साक्षात भगवान परमात्मा करत आहे. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाणं तया रथाचे गुण काय वर्णू. माऊली म्हणतात की साक्षात
वैकुंठाचा राजा असणारा भगवान परमात्मा ज्या रथावर आहे त्याचं वर्णन मी काय बरं करू. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिवंत शंकरू तो सारथी शारंग अर्जुनेसी. आणि अर्जुनाच्या रथावरती साक्षात भगवान शंकर बसलेले आहेत आणि त्याच्या रथाचं सारथ्य पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः करतात. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. हे वेगळेपण माऊलींनीच टिपलेलं आहे की या भक्ताचं आणि त्याच्या प्रेमाचं वेगळेपण काय बरं आहे की एवढं प्रेम त्या अर्जुनावर देवाचं आहे की त्याच्या रथाचं सारथ्य पण करण्याकरता भगवान तयार झाले. पायीकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला. आपला पायीक असणारा अर्जुन त्याला मागे ठेवलं आणि स्वतः पुढे होऊन त्याने आपला शंख वाजवायला सुरुवात केली आहे. त्या वीरांनी त्यांचे शंख वाजवून जो ध्वनी निर्माण केला त्यामुळे तीनही लोकांमध्ये जसा हाहाकारच माजला. कुरुक्षेत्रावर निर्माण झालेली युद्धस्थिती प्रत्येक क्षत्रियाला अभिमान वाटावा अशीच होती. तेथ बाणवरी बाण वर्षताते निरंतर. माऊली म्हणतात अशा वेळेला तिथे बाणांवरती बाण वर्षाव करत होते जसे की पावसासारखे. आणि अशा वेळी पंडुकुमार असणाऱ्या अर्जुनाने आपले धनुष्य उचलले आणि भगवंताला सांगितलं सेनयोरू भयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत. भगवंता माझा रथ या दोन्ही दळांच्या मध्ये नेऊन उभा कर. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनीमध्ये घालावा दोही दळा. अर्जुनाने देवाला सांगितलं की देवा आता पटकन माझा रथ दोन्ही दळांच्या सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर जेणेकरून मी या बाजूला किती सैनिक आहे या बाजूला किती सैनिक आहे आणि माझ्याशी युद्ध करण्याकरता कोण कोण समोर उभे आहेत हे मी एकदा पाहून घेईल. याकरता तू आता लवकर चल. स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू. भगवंताने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा केल्याच्या नंतर अर्जुनाने दोन्हीकडचं सैन्य निरखण्यास सुरुवात केली आणि मग त्याने पाहिलं की आपल्यासमोर कोण कोण आलेलं आहे. इथे सगळे माझे गोत्रगुरूच आहे, माझे सखे स्वैरेच आहे, माझे बंधू आहेत, माझे मातुल आहेत, ज्यांनी मला ही धनुर्विद्या दिली ते माझे गुरुजन आहेत. तत्रा पश्चस्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सख्यंस्तथा. अर्जुनाने समोर पाहिलं तर त्याला सगळेच आपले नातेवाईक दिसू लागले आणि हे सगळे नातेवाईक यांच्याशी मला युद्ध करायचे, माझ्या भावांबरोबर मला युद्ध करायचे, माझ्या गुरुजनांबरोबर मला युद्ध करायचे. जेणे धनुर्वेद मज दिला हा पार्थ द्रोणाचा केला आणि आशाला मी मारायचंय. ज्यांनी माझ्यावरती पित्यासारखी माया केली अशा भीष्मांना मला मारायचंय. पुढे हे माझे सखे सोयरे आहेत, माझे श्वसूर आहेत, यांना मला मारायचंय. असा विचार अर्जुनाच्या मनामध्ये आल्यानंतर अर्जुनाला मोहाने ग्रासला. अतिमोहाने ग्रसित झालेला अर्जुन आता मोहाने बोलू लागला. अतिस्नेहे मोहितू अर्जुन असे बोलतू. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा. देवा हे बघ, अरे हा सगळा मेळावा मी पाहिलाय, यामध्ये मला सगळे माझे सखे सोयरेच दिसतात. अर्जुन अतिशय मोहाने ग्रसित होऊन आपल्या समस्त बांधवजनांना पाहून मोहग्रस्त झाला आणि त्याच्या हातातून त्याचा गांडीव धनुष्य खाली पडला. जेणे संग्रामो हरी जिंकिला निवात्त कवचांचा ठावो फेडिला. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. असा असणारा अर्जुन पराक्रमी थोर योद्धा तो या क्षणाला मात्र गर्भगळीत झालेला आहे. तो कशा पद्धतीने झालेला आहे माऊलींनी सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये. माऊली म्हणतात की कठीणातलं कठीण लाकूड पोखरणारा भुंगा तो ज्या वेळेला कोमल असणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकतो त्यावेळेला कठीणातलं कठीण लाकूड ज्याला पोखरता येतं असा भुंगा त्या कोवळ्या असणाऱ्या पाकळ्यांना का बरं भेदू शकत नाही. याचं कारण त्या पाकळ्यांवरती त्या कमळावरती त्याचं इतकं प्रेम असतं की त्या पाकळ्यांना भेदून बाहेर येण्याचा विचार त्याच्या मनामध्ये देखील येत नाही. त्या भुंग्याप्रमाणे कठीणातली कठीण युद्ध जिंकणारा अर्जुन आता मात्र इथे मोहाने ग्रस्त झालेला आहे. आता इथून पुढे माऊलींचा संजय बोलतोय की असा प्रसंग पाहून त्या अर्जुनाला स्वतःचा पराक्रमाचा विसर पडलेला आहे. निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव न च श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजनमाहवे. आता माऊली म्हणतात की अर्जुनाला इथे असा प्रश्न पडला की तो देवाला बोलू लागला, हे देवा, अरे मला असं वाटतंय की ह्या कौरवांना जर वधायचं असेल, यांना जर मारायचं असेल तर ह्या युधिष्ठिरादिकांना का बरं मी मारू नये. तेही माझे भाऊच आहेत आणि हेही माझे भाऊच आहेत. मग यांना मारायचं आणि यांना मारायचं नाही असं मी का बरं करू. म्हणून जुळ हे झुंज प्रत्ययानये मज. म्हणून देवा हे झुंज मला झुंजायचंच नाही, हे युद्ध मला करायचंच नाही. माझ्या मनामध्ये आता या युद्धाविषयी
शंका निर्माण झालेली आहे. नकांक्षे विजयम कृष्ण नच राज्य सुखाणीच किन्नो राज्ये गोविंद किम भोगेर जीवितेन वा. हे कृष्णा, हे राज्य जिंकून मला करायचंय तरी काय. आणि आता अर्जुन म्हणू लागला, देवा या सगळ्यांना मारून मग मी जे काही भोग भोगणार आहेत हे असे विचार माझे जळून जाऊ दे देवा. असा विचारही मला करवत नाही, त्यामुळे मला हे युद्ध करता येणार नाही. पुत्रा ते इच्छी कुळ त्याचे काही हेची फळं. अरे देवा, आपल्या कुळामध्ये पुत्र उत्पन्न व्हावा म्हणून आपले वडील भगवंताला आराधना करत असतात की आमच्या कुळामध्ये पुत्र जन्माला येऊ दे. आणि पुत्र जन्माला आल्याच्या नंतर तो असं चिंतन करतो की आता या वडिलांनाच मारून टाकावे, असं माझ्या बाबतीत झालंय देवा. मी असा विचार करू शकत नाही. आणि देवा, हे युद्ध करून त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळालं तरी माझ्या ते काही उपयोगाचं नाही. आणि असं करून भगवंता, तू माझ्या इतका जवळ आलेला आहेस, या सगळ्यांना मारून माझ्याकडून जर पाप झालं आणि तू मला मिळालेला दूर गेलास तर काय बरं होईल. या सर्वांचा वध करून जे काही पाप होईल त्या पापामुळे तू मला जो जोडला गेलेला आहेस, तू जर दूर झालास तर मी जगून तरी काय करू. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी. देवा, मी हे करणार नाही आणि या संग्रामामध्ये मी शस्त्र धरणार नाही. माझ्याकडून हे युद्ध होणारच नाही. हे अभिमाने भुलले जरी पाच संग्रामा आले. अरे भगवंता, हे कृष्णा, अरे या कौरवांना कळत नाही, ते अभिमानाने भरलेले आहेत. त्यांना समजत नाही की आपण युद्ध का करावं, पण आम्हाला तरी आमचं हित कळालं पाहिजे की नाही. म्हणून तुला सांगतो देवा, हे युद्ध करायला नको. आणि आता अर्जुन देवाला उदाहरणं देऊन सांगतोय की देवा, अरे रस्त्याने चालताना एखादा सिंह जर आपल्याला आडवा आला तर आपण काही त्याच रस्त्याने समोर जायचं का. तर नाही, आपण रस्ता बदलून पुढे गेलं पाहिजे. आणि आपण रस्त्याने चालताना अंधाराच्या दिशेनं न जाता प्रकाशाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. मग तू सांग बरं, हे युद्ध करून काही लाभ होणार आहे का. तर नाही, त्यापेक्षा हे युद्ध न करणेच बरं. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्यच पतंती पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. आणि अर्जुन भगवंताला सांगतो की देवा, आमच्या कुळातील जे पूर्वपुरुष पुण्यपुरुष होते ते स्वर्गाला गेलेले आहेत, परंतु आता मात्र त्यांच्या कुळामध्ये जर असे कुळघातक जन्माला आले तर त्यांचं ते स्वर्ग पुण्य संपून जाईल आणि मला मात्र त्याचा दोष लागेल. म्हणून मी हे करणार नाही. दोषै रयतैक कुलघ्नानां वर्णसंकर कारकहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवा, वर्णसंकर घडेल आणि या सगळ्याचं पाप मला लागेल, असा अर्जुन देवाला सांगतोय. कोणाला तर देवाला. आणि पुढे अर्जुन म्हणाला, कुलक्षयामुळे एवढी अधोगती होते आणि देवा, मी तुला एवढं काही काही सांगतोय पण तू काहीच का बोलत नाहीयेस. तू काही तुझं मन दगडाचं केलंयस की काय. ही नाना प्रकारची बोलणी तू तुझ्या कानाने ऐकतोयस तरी देखील तुला शिसारी बरं येत नाही. तू आपले हृदय वज्रासारखे कठीण केलेस की काय. पुढे अर्जुन बोलू लागला, देवा, असं जगण्यापेक्षा शस्त्र सांडून सहावे बाण यांनी मारलेले बाण सहन करून घ्यावेत, पण आता माझ्याकडून मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिकार त्यांना करता येणार नाही. मग धनुष्यबाण सांडिले न धरता अश्रुपात आले. आणि संजय सांगू लागला की अर्जुनाने त्याचं धनुष्य खाली ठेवून दिले आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रुपात म्हणजे त्याचे डोळे भरून आलेले आहेत आणि तो रडू लागला आहे. हा सगळा प्रसंग ऐकल्याच्या नंतर आता खरं तर हे ऐकून धृतराष्ट्राला आनंदच झाला असेल. आणि आता यापुढे ज्ञानोबाराय म्हणतात की अर्जुनाची ही स्थिती पाहून भगवान परमात्मा आत्तापर्यंत फक्त ऐकूनच घेतोय की अर्जुन काय काय बोलतोय. आता भगवान अर्जुनाला परमार्थरूपी उपदेश काय करणार आहे तो पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहूयात.